जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची गोंदियाची सर्वात मोठी बातमी। विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदिया येथे आज पत्रकार परिषद झाली। काय विषय आहे? आम्ही विदर्भ साहित्य संघ वाचवा, साहित्य संस्था वाचवा अशी एक चळवळ चालवतो आहोत आणि त्या चळवळीचा ही निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये एक संधी आहे संस्था वाचवण्याची। त्यामुळे लोक निवडणुकीला उभे आहेत। अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत आणि 22 कार्यकारिणी सदस्य आहेत। हे 22च्या 22 लोक या संस्थेसाठी कोणकोणत्या क्षेत्रातले कसकसे तज्ज्ञ आहेत आणि महत्त्वाचे आहेत हे आम्ही पत्रकार परिषदेत सांगितलेल्या लोकांना। ही संस्था वाचवण्याची गरज का पडलेली आहे त्याला कारण या संस्थेच्या सगळ्या साहित्य संस्थांच्या महाराष्ट्रातल्या जागा या अत्यंत प्राईम लोकेशनला आलेल्या असल्यामुळे त्या जागा ताब्यात घ्यायच्या, त्याच्यावर भव्य वास्तू उभ्या करायच्या आणि संस्था बंद पाडायच्या असा एक शक्तीचा प्रवाह सध्या इथे शिरतो आहे। ज्यांचा साहित्य संघाशी, कामाशी, कार्यकारिणीशी तिथे काम काडीचाही संबंध नव्हता अशा व्यक्तींना, ज्यांना वाङ्मयीन दृष्टी नाही, वाङ्मयीन चळवळ नाही, वाङ्मयीन द्रष्टेपण नाही, शाखांशी ज्यांचा संबंध नाही, शाखांशी संवाद नाही असे पदाधिकारी सध्या 5 वर्ष नाकर्तेपणा तिथे असल्यामुळे लोक असंतोष निर्माण झाला। 111 अर्ज आले, अध्यक्षासाठी 11 अर्ज आले। या सगळ्याची 2-3 कारणं एकमेकात आली। राजकारणी आणि व्यावसायिक यांची एक अभद्र युती ही संस्था ताब्यात घेऊन पाहते आहे। त्या जागेवर स्वप्न दाखवते आहे चकचकीत गुळगुळीत मॉल बांधण्याची। संस्था म्हणजे इमारत नव्हे हे आम्ही 1980 पासून सांगतोय, अजूनही आम्ही तेच सांगतोय। संस्था वेगळी आहे, इमारत वेगळी आहे। इमारतीची मालकी कार्यकारिणीकडे किंवा अध्यक्षाकडे नसते, ती विश्वस्त मंडळाकडे असते। ते फक्त आम्हाला वाङ्मयीन कार्यासाठी जागा देत असतात। अध्यक्षाचं कार्य वाङ्मयीन दिशा देण्याचं आहे। मराठी भाषा साहित्य संस्कृतीला सरचिटणीसाचं काम संस्थेचं शासन प्रशासन सांभाळण्याचं आहे, कोषाध्यक्षाचं काम कोष सांभाळण्याचं आहे, अध्यक्षाचं काम नाही आहे प्रशासन सांभाळण्याचं। मुद्दा असा आहे की ज्याची जी कामं नाही आणि त्यामुळे या संस्थेला आता उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की क्रीडा संस्था ज्या आहेत या फक्त क्रीडापटूंच्या आहेत, या राजकारण्यांच्या नाही आहेत, त्यांनी ताब्यात घ्यायच्या नाही आहेत, त्या त्यांना चालवू द्यायच्या आहेत। तेच तत्व साहित्याला लागू आहे। साहित्य संस्था या लेखकांच्या आहेत, साहित्यप्रेमींच्या आहेत, भाषाप्रेमींच्या आहेत, वाङ्मयप्रेमींच्या आहेत, कलाप्रेमींच्या आहेत। त्याच्यासाठी राजकारणी, व्यावसायिक आणि साहित्य क्षेत्राबाहेरील लोक केवळ सत्ता, संपत्ती, वर्चस्व आणि आपला जो काहीतरी फौज आहे, वाहनं आहेत म्हणून वापरायची आणि निवडणूक भ्रष्ट होईल। आजपर्यंत 103 वर्षात या निवडणुकीमध्ये इतका अभूतपूर्व प्रसंग उद्भवला नव्हता। ही संस्था राजकारण्यांपासून, व्यावसायिकांपासून, साहित्य क्षेत्राबाहेर लोकांपासून आणि जागेवर डोळा असणाऱ्यांपासून वाचवण्याची वेळ आली आहे, म्हणून आम्ही इथे आलो। साहित्य क्षेत्रातील लोकच या संस्थेमध्ये जास्तीत जास्त राहायला पाहिजे, त्यामुळे सर्व कार्यक्रम होतील, संस्थाही पुढे वाढेल। पण जर बाहेरचे लोक याच्यात हस्तक्षेप करतील तर साहित्यिक लोकांचे काही कार्यक्रम वगैरे होणार नाही। त्यामुळे आपण आता होऊ घातलेल्या या मतदानाला विदर्भ साहित्य संघाच्या मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन हे करायचं आहे की ही संस्था तुमची आहे। तुम्हाला जर श्रीपाद भालचंद्र जोशीपेक्षा खूप थोर असा कोणी अजून सापडत असेल तर त्याला निश्चितपणे निवडून आणा, पण नसेल तर श्रीपाद भालचंद्र जोशीला मत द्या, त्याच्या 22 लोकांना मत द्या, जेणेकरून एक मताने संस्था पुढे केवळ संस्थेच्या उद्दिष्टांसाठी, इमारत बांधण्यासाठी नाही, संकुल वाढवण्यासाठी नाही, नवीन इमारत पाडून जुनी बांधण्यासाठी नाही, संस्था चालवण्यासाठी आहे। विदर्भातली वाङ्मयीन चळवळ 11 जिल्ह्यातली बळकट करण्याचं काम विदर्भ साहित्य संघाचं आहे। ही दृष्टी असलेला अध्यक्ष आणि ही दृष्टी मान्य असलेले 22 लोक हे आमच्यासोबत आहेत। त्यामुळे त्यांना कृपा करून आपण मतदान करा। मतदारांच्या घरी पोस्टाने मतपत्रिका येणार आहे। बरेच मतदार एक तर वयोवृद्ध झालेले, ते स्वर्गवासी झाले किंवा बऱ्याच लोकांचे पत्तेही बदलले। अशा वेळेला जर त्यांच्या जुन्या पत्त्यांवर जर ती मतदार पत्रिका आली आणि त्यांना ती मिळाली नाही, मग अशा वेळेला आपण ज्या आपल्या 11 जिल्ह्यात शाखा आहे किंवा आपले सभासद आहेत त्यांना आपण काय सांगाल? त्या सगळ्यांना आम्ही हे सांगतोय की जे हयात नाहीत, ज्यांचे पत्ते बदलले त्यांचा शोध घ्या आणि त्यांच्याकडे येणाऱ्या मतपत्रिका जर परत गेल्या तर त्या निर्वाचन अधिकाऱ्याच्याच हाती पडतील याची काहीही शक्यता नाही। त्यामुळे त्यातून एकूणच साहित्य संस्थेच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये, प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठा धोका हा वाङ्मयीन शक्तींना होऊ शकतो। त्या असाहित्यिकांच्या, न लेखकांच्या, अवाङ्मयीन लोकांच्या
अशा लोकांच्या हाती जाऊन संस्था पुन्हा त्यांनीच ताब्यात घेण्यासाठी उपयोगात येऊ शकतात. त्यामुळे त्या सगळ्या मतपत्रिका जे हयात नाहीत आणि पत्ता बदललेले आहे त्या निर्वाचन अधिकाऱ्यापर्यंत तशाच्या तशा सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी घ्या.